USA, इस्रायल आणि इराण यांच्या युद्धामुळे जो मार्केटमध्ये फॉल आलाय, त्यांनी तुम्ही जर का घाबरलेला असाल तर अजिबात घाबरू नका मित्रांनो. कारण याच्या अगोदर सुद्धा 4 मोठे बिगेस्ट फॉल इन द मार्केट आलेले होते. आत्ता जे काही करेक्शन झालंय ते फक्त आणि फक्त 15% झालेलं आहे. याच्या अगोदरचे फॉल इतके ब्रुटल होते, ते 50% 70% करेक्शन झालेलं होतं मार्केटमध्ये. आणि हे 4 फॉल कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया या आजच्या व्हिडिओमध्ये. 1992चा हर्षद मेहता स्कॅम हा आपण आणि आपल्या आई वडिलांनी बघितलेला पहिला फायनान्शियल स्कॅम होता. आणि हा स्कॅम एवढा मोठा होता की आजच्या तारखेला जर का त्या स्कॅमची किंमत तुम्ही विथ इन्फ्लेशन चेक केली तर तो साधारण होता 25,000 कोटी रुपयांचा. इमॅजिन करा मित्रांनो, 25,000 कोटी रुपये एका हाती गायब झाले असते तर काय परिस्थिती आली असती. पण हा स्कॅम हर्षद मेहतानी कसा केलेला होता, तर बेसिकली रेडी फॉरवर्ड डील्स आणि बँक रिसीट्स या 2 गोष्टी तो मॅनिप्युलेट करायचा. एका बँकेकडनं पैसे घ्यायचा, ते पैसे दुसऱ्या बँकेला न देता शेअर मार्केटमध्ये टाकायचा आणि हवे ते भाव आपल्या हव्या त्या शेअरसाठी कितीही वाढवायचा. याच्यामध्ये त्याचा फेवरेट होता ACC. ACCचा भाव 4 महिन्यामध्ये 200 रुपयापासून 9,000 ते 9,500 रुपयापर्यंत त्यांनी पोहोचवलेला होता. आणि लोक असंच म्हणायची की अरे हर्षद भाई छे तो ले लो हा शेअर. ह्या परिस्थितीमुळे रिटेल इन्व्हेस्टर घुसत गेले. पण हे स्कॅम बाहेर आल्यानंतर जे करेक्शन आलं ते करेक्शन इतकं मोठं होतं की लिटरली इंडेक्स हा जवळपास 40% खाली आलेला. इंडेक्स लेवल होती 2,000, ती हर्षद मेहता घेऊन गेलेला 4,400 वर. आणि ती 4,400ची इंडेक्स लेवल पुन्हा 2,500 वर आलेली होती. पण काय झालं, मार्केट तिकडेच थांबलं नाही. पुढल्या 2 वर्षामुळे गव्हर्नमेंटनी काही उत्कृष्ट स्टेप्स घेतल्या. हा स्कॅम आल्यानंतर सेबी आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांची स्थापना झाली. याच्यामुळे FIIचा प्रचंड पैसा भारतामध्ये आला. त्यात आपण आर्थिक धोरण अतिशय लिबरल केल्यामुळे आणखी इन्फ्लोज यायला लागले. आणि याच्यामुळे 2 वर्षांमध्ये आपण रिक्लेम केली ती स्कॅमची लेवल. 2,500 वर आलेला सेन्सेक्स आपण पुन्हा एकदा 5,000 वर घेऊन गेलो 3 वर्षामध्ये. म्हणजे 3 वर्षामध्ये सेन्सेक्सनी म्हणजे इंडेक्सनी आपल्याला 100% रिटर्न दिलेला होता. नंबर 2, .com बबल बस्ट. हा मेनली झालेला USA मध्ये. US मध्ये हा जेव्हा बबल बनत होता तेव्हा काय झालेलं की प्रत्येक कंपनी स्वतःच्या एंडला .com जोडत होती आणि आपले IPO आणत होती, पब्लिक इश्यूज आणत होती, ऑफर फॉर सेल आणत होती. हवा तो बट्ट्यावर लावून ठेवलेला होता. कोणतीही कंपनी असे ना का, त्या सगळ्या स्वतःच्या समोर .com लावायच्या आणि लिटरली 8 रुपयाची कंपनी 800 रुपयाला लिस्ट व्हायची. आणि असा होता .com बबल. हा बबल बनत होता. पण ह्या बबलचा एकदा जो बस झाला, सगळं व्हॅल्युएशन अचानक खाली आलं, सगळ्या IT सर्व्हिसेसचं व्हॅल्युएशन. तुम्हाला गंमत वाटेल की ॲमेझॉनचा शेअर तेव्हा सुद्धा लिस्टेड होता, त्याची किंमत होती $107. पण .com बबल बसच्या नंतर ती झालेली फक्त $60. हा फॉल होता जवळपास 93%चा. इतका फॉल ॲमेझॉनमध्ये एकदाच आलेला आहे, तो म्हणजे फक्त .com बबलच्या वेळेला. आता नेक्स्ट जी रिकव्हरी आपल्या भारतामध्ये आली त्याचे गणित समजून घ्या. भारतामध्ये सुद्धा .com बबलमध्ये 6,000 असलेला सेन्सेक्स जवळपास 3,000च्या लेवलपर्यंत आलेला. पण पुढल्या 3 वर्षात म्हणजे 2003 डिसेंबरपर्यंत तो पुन्हा एकदा 6,000 रिक्लेम केलेला होता. म्हणजे फॉल नंतर 100% इन्क्रीज झालेला होता. आणि ह्याची मुख्य कारणं काय आहेत की आपल्याकडे सुद्धा एक IT बूम आली. इन्फोसिस, TCS, HCL अशा अनेकानेक कंपन्यांनी स्वतःला रजिस्टर करून घेतलेलं आणि USला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायला आणि मुख्य म्हणजे डॉलर आपल्याकडे भारतामध्ये आणायला सुरुवात केलेली होती. आणि त्याच्यामुळे आपल्याला आर्थिक बळ हे मिळालंच, पण आपली व्हॅल्यू आणि वेल्थ क्रिएशन सुद्धा झालं. नंबर 3, लिमन ब्रदर्स कोलॅप्स. लिमन ब्रदर्स कोलॅप्स जेव्हा झालेला होता तेव्हा आपलं सेन्सेक्स होता 21,000 आणि ह्या कोलॅप्स नंतर तो आलेला 8,000 वरती. हा कोलॅप्स इतका ब्रुटल होता की कोणतीही कंपनी जर का तुम्ही घेतलीत ना, त्याची व्हॅल्यू 80 ते 90% करेक्ट झालेली होती फक्त 3 महिन्यात. सप्टेंबरमध्ये लिमन ब्रदर्सनी US मध्ये स्वतःची बँकरप्सी फाईल केलेली आणि इन जानेवारी 2008 आपण बॉटम केलेला सेन्सेक्सवरती. पण गंमत अशी आहे की हा फॉल होता जवळपास 60%चा. 21,000 पासून 8,000 लेवल. जस्ट इमॅजिन इन 2 मंथ्स टाइम 60% इंडेक्स उडालेलं होतं. हा लिमन ब्रदर्सचा कोलॅप्स झालेला तरी कसा? US मध्ये हाऊसिंग इंडस्ट्रीला बूस्ट देण्यासाठी प्रत्येक माणसाला घर ही एक स्कीम USच्या गव्हर्नमेंटने काढलेली होती. आणि ही हाऊसिंग बूम बनवण्यासाठी सगळ्या बँका प्रत्येक माणसाला फक्त लोन देत सुटलेल्या होत्या.
आणि शेवटी झालं काय, तेच जे तुमच्या मनात आहे. एक टाइम असा आला की सगळ्यांनी ज्यांनी लोन घेतलेलं होतं त्यांनी रिपे करणं थांबवलं, कारण घराच्या किमती वाढत नव्हत्या, घरं भाड्यावरही जात नव्हती, शेवटी घरही विकली जात नव्हती. त्याच्यामुळे लिमन ब्रदर्स जवळपास $600 बिलियन कर्जाखाली अडकले आणि कोलॅप्स झाले आणि शेवटी बँकरप्ट झाले. ही 150 वर्ष जुनी संस्था होती आणि 600 बिलियन हा इतका मोठा नंबर होता की ह्याचा इम्पॅक्ट पूर्ण जगावर पडला आणि जगातली ऑलमोस्ट सगळी मार्केट 50 to 60% क्रॅश झाली, ती फक्त 3 महिन्यामध्ये. पण मित्रांनो, हे होऊन सुद्धा आपली जी रिकव्हरी होती ती पुन्हा एकदा 3 वर्ष लागले, पण आपण सेम लेवल्स रिक्लेम केल्या. 100% ग्रोथ आपण करून दाखवली. नंबर 4, कोविड क्रॅश. आठवते दिवस, आपण सगळे घरामध्ये बंद होतो, मास्क लागलेली होती, बाहेर पडायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, कोणाशी कॉन्टॅक्ट नाही, ऑफिस नाही, नुसती मज्जा चालू होती. पण ह्याच्यामध्ये सेन्सेक्स 25,000ला बॉटम केला आणि डायरेक्ट 47,000 गेला एका वर्षात आणि पुढच्या 2 वर्षामध्ये तो पोचला 80,000. ही सगळ्यात मोठी व्ही शेप रिकव्हरी मानली जाते, कारण ह्यानी जवळपास 300% रिकव्हरी दिलेली आहे, ही फक्त 3 वर्षामध्ये. हा कोविड क्रॅश इतका ब्रुटल होता की सगळीकडे लोकांचे पैसे अडकलेले होते. इन्व्हेस्ट करायला लोकांकडे जागा नव्हती किंवा पैसे सुद्धा नव्हते. पण यामध्ये कोणी स्वतःचे 10,000 जरी लावले असतील तरी त्याची आजची व्हॅल्यू किमान 40,000 रुपये झालेली आहे. इतकी मोठी ग्रोथ कोणत्याच इन्व्हेस्टमेंटनी किंवा कोणत्याच असेट क्लासने आपल्याला दिली नव्हती. पण हा इतका फॉल सुद्धा ब्रुटल होता. पण मित्रांनो, गेल्या 35 वर्षामध्ये 4 ब्रुटल फॉल आले. पण 4 ब्रुटल फॉल नंतर आठवा स्कॅमची लेवल 1992ला सेन्सेक्सची लेवल होती 2,500 पॉईंट आणि आज ती लेवल आहे 75,000 पॉईंट. म्हणजेच 3,000% ग्रोथ आपल्याला मिळालेली आहे. असा रिटर्न कोणत्याच असेट क्लासने डिलिव्हर केलेला नाही. याचा अर्थ आपण एकच घेऊ शकतो की मार्केट हे एका लॅटरल मुवमेंटमध्ये वरती जात नाही, ते सारखं खाली येतं वर जातं, खाली येतं वर जातं. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात स्मार्ट इन्व्हेस्टर तेच असतात जेव्हा मार्केट खाली येत असताना न घाबरता तिकडे पैसे लावतात, आणि जेव्हा त्यांना असं वाटतं की हे मार्केट आता खूपच वरती चाललंय तेव्हा आपलं प्रॉफिट सुद्धा काढून घेतात आणि असेच इन्व्हेस्टर टिकून राहतात. पण म्हणूनच आम्ही सगळ्यांना सांगतो की पेशन्स इज द की. तुमच्याकडे पैसे तर हवेतच, पण पेशन्स त्याहूनही जास्त हवा. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर अर्थवेध या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा.